अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। शहादा तालुक्यातील बामखेडा गावाने शासन दरबारी स्वच्छ सुंदर गाव म्हणून एक नवी ओळख निर्माण केली आहे। स्वर्गीय श्री आर आबा स्मार्ट ग्रामअभियान योजनेतील सुंदर गाव स्पर्धेत सन 2023-24 या वर्षाच्या सुंदर गाव पुरस्कार ग्रामपंचायत बामखेडाला मिळाला असून तालुका व जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार म्हणून 50 लाख रुपये बक्षिसाचे वितरण 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री माणिकरावजी कोकाटे, जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, संसदरत्न माजी खासदार हिनाताई गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रियाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत बामखेडा सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच योगेश चौधरी, ग्रामविकास अधिकारी हिम्मत राठोड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका यांचा या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच हा पुरस्कार मिळण्यासाठी ग्रामस्थांचेही मोठे योगदान व सहकार्य लाभले आहे, असे मत सरपंच मनोज चौधरी यांनी श्री न्यूजशी बोलताना सांगितले व सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, तरुण मित्रमंडळ, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचे ग्रामपंचायत तर्फे आभार मानले। श्री न्यूज बामखेडा, नंदुरबार। नमस्कार। सर्वप्रथम 79व्या स्वतंत्र दिवसाच्या सगळ्या बामखेडावासियांना हार्दिक शुभेच्छा। आज नंदुरबार जिल्हा कार्यालय येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, SP साहेब यांच्या उपस्थितीत बामखेडा गावाला सुंदर गाव आर आबा योजनेअंतर्गत सन 2022-23 जिल्ह्यात प्रथम क्रमांक दिल्याबद्दल आपल्या बामखेडा गावाचा सन्मान झाला। यात 50 लाख रुपये निधी या योजनेला उपलब्ध झाला। तरी हा जो सन्मान आहे हा माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या, बामखेडावासियांच्या, तसेच आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, उपसरपंच, तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सगळे कर्मचारी वर्ग यांच्या असून मी आज आपल्याला जो या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जो सन्मान झाला बामखेडा गावाचा, हा सन्मान मी आपल्या संपूर्ण ग्रामस्थांना समर्पित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।